पूर्व परीक्षा दिली, पेपरही चांगला गेला, स्कोरही चांगला आला, अभ्यासही चालू केला. पण नंतर काही दिवसांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काढून बघितले. असं लक्षात आलं की आपण जे वाचतोय त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पेपरमध्ये काही दिसत नाहीये किंवा आपला जो अभ्यास आहे तो मिसडायरेक्टेड आहे. बऱ्यापैकी गोंधळ उडालेला आहे. कुठल्या विषयाचं काय वाचावं, ते 24-23चे पेपर कसे आले, आता 24ला पेपरमध्ये काय विचारणार आहे, या सगळ्या अनुषंगानं सगळ्यात महत्वाचं असतं पीवायक्यू अनालिसिस. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण एकदा पीवायक्यू अनालिसिसचं 2022च्या अनालिसिसचं 23च्या परीक्षेसाठी पुस्तक ऑलरेडी आणलं होतं आणि आता परत एकदा 24 साठी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी 23च्या अनालिसिसचं एक डिजिटल पुस्तक ज्याला आपण म्हणूया ते आपण या ठिकाणी पब्लिश करत आहोत. तर या पुस्तकासंबंधी चर्चा करण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे. तर चला चालू करूया की या पुस्तकाच्या बाबतीमध्ये बेसिक गोष्टी काय आहेत किंवा पुस्तकाचा तुम्हाला 24च्या मेन्ससाठी कसा फायदा होऊ शकतो. बघा, मागच्या वेळेस आपण जे ऑफलाईन बुक त्या ठिकाणी आणलं होतं तर ते पण खूप चांगले रिव्ह्यू त्या ठिकाणी मिळाले होते आणि बऱ्याच जणांना त्याचा पेपरमध्ये पण फायदा झाला. त्याचे वेळोवेळी फीडबॅक मी आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या किंवा एमपीएससी मेडिसिम्पलच्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो. पण ह्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये आपण डिजिटल पुस्तक का आणतोय, ऑफलाईन का नाही आणत, अर्थातच सगळ्यांना माहिती आहे जवळपास ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असल्यामुळं ते परत पुस्तक कोण विकत घेईल नाही घेईल आणि त्या पुस्तकाच्या कॉपीज किती राहिल्या ह्या सगळ्या भानगडीला एक फाट्यावर सोडून आपण काय करतोय की डिजिटल स्वरूपामध्ये पुस्तक आणतोय. पण डिजिटल स्वरूपामध्ये पुस्तक आणत असताना त्याचे फायदे काही आहेत जे आपल्याला या ठिकाणी बघणं फार महत्वाचं आहे. त्याच्या सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय की डिजिटल कॉपीमध्ये आपल्याला पेजेसचं लिमिट नाहीये की एवढेच आले पाहिजे, प्रिंटिंगची कॉस्ट आहे वॉट एव्हर. तर आपण थोडंसं एक लिमिट त्या ठिकाणी क्रॉस करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट की काही इन्फोग्राफिक्स आहेत, काही कलरफुल डायग्राम्स आहेत, कलरफुल चार्ट्स आहेत, बार आहेत, ग्राफ्स आहेत. काही ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं हँड रिटन डायग्राम्स किंवा जसं GS4 मध्ये तुम्हाला दाखवेलच मी डिजिटल कॉपीमध्ये किंवा ज्या फायनल लेक्चर्स होतील त्याच्यामध्ये की काही आपण स्वतः डायग्राम तयार करून माइंड मॅप्स असतील किंवा फ्लो चार्ट्स असतील ते आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. पाहिजे तेव्हा पाहिजे ती इन्फॉर्मेशन ऐन वेळेला पण त्याच्यात ऍड करू शकतो. हे काही फायदे जे डिजिटल बुकचे आहेत, त्यामुळे एक डिजिटल बुक आपण यावेळेस प्रेफर केलेलं आहे. पुस्तकाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं जे असतं की प्रत्येक पुस्तक जे परीक्षाभिमुख असलं पाहिजे, परीक्षेच त्याचा फायदा झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून विश्लेषणात्मक व्हिडिओ स्वरूपात आपण हे पुस्तक आणतोय की जेणेकरून एक बॅचच्या स्वरूपामध्ये म्हणजे जवळपास GS 1, 2, 3, 4 चे सगळे प्रश्न आपल्याला व्हिडिओ एक्सप्लेनेशन सहित त्या ठिकाणी अवेलेबल असतील. डिजिटल PDF किंवा त्याला आपण सॉफ्ट कॉपी म्हणतो ती तर असणारच आहे, पण त्याच्यासोबत व्हिडिओ स्वरूपामध्ये पण आपल्याला ही पर्टिक्युलर पुस्तक त्या ठिकाणी मिळू शकतं. सर्व ऑथेंटिक सोर्सेसचा वापर नेहमीप्रमाणे आपण जे काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत, सोर्सेसचा विचार केला तर आपण जे काही गव्हर्नमेंटच्या साईट, इस्रोची साईट असेल, नासाची साईट असेल किंवा त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनच्या ज्या ऑथेंटिक ऑफिशियल साईट असतात त्यातून इलेक्शनचा डेटा असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेगळ्या साईट्स आहेत किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही पब्लिकेशन्स आहेत, त्याच्यानंतर YCMO असेल, YCMOचं बरंचसं GS4 साठी लागणारं मटेरियल असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, PIB आहे, विकासपेडिया आहे, त्यानंतर शिवाजी विद्यापीठ पर्टिक्युलरली GS4 मधले काही टॉपिक्स जे आहेत तर त्यासाठी आपल्याला त्याचा रेफरन्स त्या ठिकाणी लागतो. भारतीय न्याय संहिता जे काही अपडेटेड गोष्टी आहेत त्या पण आपण घेण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्वाचं मला कुठेतरी असं आतून वाटतं की मे बी शेवटच्या वेळेस जसं 2014-15 मध्ये आयोग थोडंसं इंडिया एअरबुककडे शिफ्ट झालं होतं, तसं कदाचित इंडिया एअरबुक मधलं काही रिफ्लेक्शन आपल्याला 24च्या मेन्स मध्ये बघायला मिळू शकतं. त्यामुळे मी खूप वेळा इंडिया एअरबुकचा उल्लेख करतोय या पर्टिक्युलर मेन्ससाठी, तर त्याचाच आपण या ठिकाणी पण आधार त्या ठिकाणी घेणार आहोत. तर याच्यानंतर पुस्तकाच्या बाबतीमध्ये काही टॉपर्स जे आहेत त्यांनी मागच्या वेळेस आपल्या बॅच केल्या, थोडक्यात सांगायचं झालं तर डॉक्टर प्रीतम सानप जे आहेत तर त्यांनी आपल्या बॅच बद्दल किंवा लॉजिकल अप्रोच बद्दल काय म्हटले तर बघा, एव्हरीवन नोज अबाउट अजित सर्स लॉजिकल अप्रोच अँड इट्स बेनिफिट इन एक्झामिनेशन. ॲज वी नो इम्पॉर्टन्स ऑफ PYQ क्लिअरिंग एक्झाम इज पॅरामाउंट. दिस बुक हॅज कवर्ड 23 मेन्स क्वेश्चन पेपर अँड ऑल द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन अबाउट द क्वेश्चन, सो इट विल हेल्प. असंच प्रत्येक जे रँक 1 आहेत, रँक 2 आहेत किंवा रँक 3 आहेत या सगळ्यांनी त्या ठिकाणी अभिप्राय दिले आहेत. आणि आपण जो काय मागच्या वर्षी सन्मान संवेदनशील गुणवंतांचा केला होता त्याचा पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर पुस्तकामध्ये बेसिक ज्या गोष्टी असतात त्या पण या ठिकाणी फॉर्मॅलिटी काइंड ऑफ ज्या आहेत तर त्या असतीलच. अभिजित जाधव सरांनी आपल्या
इन्स्टिट्यूटमध्ये किंवा आपल्या जे काही प्लॅटफॉर्म आहे याला खूप मदत वेळोवेळी केली आहे. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सरांचं लाभत असतं. सरांनी यावेळेस त्याची प्रस्तावना केलेली आहे आणि सरांनी एकदम अगदी मोजक्या पण महत्वाच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि मनोगत परत ज्या गोष्टी मी ओरली बोललो त्याच गोष्टी इथं परत लिहिलेल्या आहेत. आणि अनुक्रमणिका थोडीशी चेंज होत राहील, काही गोष्टी ऍड होतील. तर ते एक साधारण टेंटेटिव्ह मागच्या वर्षी सारखंच आपण याही वर्षी करतोय की GS4 जो सगळ्यांना अवघड वाटतो तो आपण सुरुवातीला घेतोय, त्यानंतर GS3, GS2 आणि सगळ्यात शेवटी GS1. हे पुस्तक कसे वाचावे, आता हे डिजिटल कॉपी आहे किंवा व्हिडिओचा कसा फायदा घ्यायचा ते नंतर मी लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेलच. पण तरी थोडक्यात तुम्हाला इथं एक माझं थोडक्यात सांगणं असेल की ही डिजिटल सॉफ्ट कॉपी जरी तुम्ही घेतली किंवा व्हिडिओ जरी बघत आहात तुम्ही, तर माझं स्पष्ट म्हणणं असेल की तिथं पेपरच्या बाजूला लिहिण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच जणांना काय सवय असते की घेतला पेपर आणि तिथल्या तिथंच लिहिलं तुम्ही, अशा गोष्टी त्या ठिकाणी मला असं वाटतं करू नका. समजा हा जो पेपर आहे, तर काय करतात बरेच जण की पुढे दाखवतो मी तुम्हाला. समजा हा जो प्रश्न आहे, आता या प्रश्नाची इथंच काहीतरी माहिती लिहिणार, इथंच माहिती लिहिणार, अशा गोष्टी करू नका. मी वेळोवेळी ही गोष्ट तुम्हाला सांगत आलोय की अशा गोष्टी करू नका. PYQ अनालिसिस करत असताना किंवा कुठल्याही गोष्टी करत असताना त्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय असतो की एक तर तिथं एवढा गर्दी, गोंधळ आणि सगळ्या गोष्टी होऊन जातात की परीक्षेमध्ये आपल्याला त्याचं कन्फ्युजन 100% होऊ शकतं. त्यामुळं एखाद्या टॉपिकवर, फॉर एक्झाम्पल आपण आता याच्या मनी थेअरी बघतोय, तर मनी थेअरीमध्ये काही ऍडिशनल गोष्ट तुम्हाला इथं मिळाली, इथून घ्यायची, तुमच्या ज्या बेसिक नोट्स आहेत किंवा तुमचं जे बेसिक सोर्स आहे तिथे नोट डाऊन करायच्या. परत ह्या डिजिटल कॉपीला, सॉफ्ट कॉपीला बघायचं नाही. मी तर मागच्या स्पष्ट सांगितलं होतं, एकदा पुस्तक वाचून झालं की त्याचा एकदा अभ्यास करून झाला की ते पुस्तक परत टाकून द्या, त्या पुस्तकाच्या नादी लागू नका, इथपर्यंत सांगितलं होतं. कारण त्यातल्या गोष्टी आपल्या बेसिक सोर्समध्ये नोट डाऊन करणं फार गरजेचं आहे. व्हिडिओ असतील किंवा सॉफ्ट कॉपी असेल त्यावेळेस तुम्ही हीच गोष्ट केली पाहिजे. जे नवीन ऍडिशनल पॉईंट्स तुम्हाला मिळत आहेत ते सगळे ऍडिशनल पॉईंट तुमच्या बेसिक नोट्स ज्या आहेत त्याच्यामध्ये ऍड करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता इथे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, हा जो पहिला प्रश्न आहे, काय सांगतो पहिला प्रश्न, सामान्य अध्ययन GS4 मधला जो प्रश्न आहे, का रोख शिल्लक दृष्टिकोनाच्या मार्शलच्या समीकरणामध्ये M = KPY, के हे अक्षर डॅश डॅश दर्शवते, काय दर्शवते, हा प्रश्न मागच्या वर्षी 2024 ला विचारला होता. तर या प्रश्नाचा अनालिसिस करत असताना आपण काय केलं की ह्या ज्या मॉनिटरी थिअरीज आहेत किंवा याच्या रिलेटेड ज्या काही थिअरीज आहेत, ऑलमोस्ट सगळ्या थिअरीज आपण या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केला. आणि मला सांगण्यामध्ये अतिशय आनंद होतो की या पुस्तकामध्ये जे काही कॉन्ट्रीब्युटर्स आहेत 2023 चे बरेचसे टॉपर्स आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्याच्यामध्ये अक्षय गावटे सर, ज्यांचा रँक 35 आहे आणि त्यांचा UPSC इकॉनॉमिक्स ऑप्शनल असल्यामुळे त्यांनी GS4 मधलं इकॉनॉमीचा पार्टचं जे अनालिसिस आहे त्यांनी केलेलं. त्याची जी लेवल आहे ना, तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच की काय प्रकारे आणि काय स्टँडर्ड सोर्सेस वापरून त्यांनी या ठिकाणी अनालिसिस केलंय. त्यांनी काय केलं, बेसिकली याच्यामध्ये तेवढ्या जे काही थिंकर्स आहेत, जे काही स्कॉलर्स आहेत आणि जे काही थिअरीज आहे रिलेटेड अशा प्रकारच्या, म्हणजे थोडक्यात म्हणून आपण कॅश बॅलन्स अप्रोच असेल किंवा इतर कुठले अप्रोच असतील ते सगळे या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हे तुम्हाला दिसेल बघा. फिशरचा ट्रान्झॅक्शन अप्रोच, इक्वेशन ऑफ एक्सचेंज, त्याचं इक्वेशन काय आहे, त्याची डिटेल्स. त्याच्यानंतर कॅम्ब्रिज कॅश बॅलन्स अप्रोच, तो पण त्यांनी त्या ठिकाणी दिला. जे मार्शल विचारलं होतं आपल्या ह्या वरच्या प्रश्नामध्ये, मार्शलचं तर त्यात आलंच आहे, स्टोअर ऑफ व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऑफ मनी, आणि त्याचं त्यांनी इक्वेशन जे आहे ते पण त्या ठिकाणी दिलंय. काइन्स लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी पण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे बघा. काइन्स लिक्विडिटी थेअरी, त्याचे 3 फंक्शन्स काइन्सनं काय काय दिलेत मनीचे, ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, प्रिकॉशनरी मोटिव्ह, स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. आता खरं तर आपण इथं काही डिस्कस करणार नाही, कारण इथं डिस्कस करायला गेलं तर भरपूर वेळ त्यामध्ये जाईल. त्यामुळे आपण डायरेक्टली ते बॅचमध्ये जेव्हा आपले व्हिडिओ चालू होतील तेव्हा ते डायरेक्टली त्याच्यासोबत करूयात. तर मिल्टन फ्रीडमनची मोनेटरी थेअरीज त्याला जे म्हणतात, त्यांची पण थेअरी आहे, त्याची इक्वेशन असेल. बॉमल येस इन्व्हेंटरी अप्रोच, अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला इतर कुठल्याही मार्केटमधल्या सोर्सेसमध्ये किंवा सो कॉल्ड जे काय बॅचेस आहेत कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत. कारण याच्यावर वैयक्तिक पर्सनली सगळं आपलं नॉलेज वापरून आणि आपल्या UPSC इकॉनॉमिक्स जे काही अंडरस्टँडिंग आहे ते वापरून, त्याचे स्टँडर्ड सोर्सेस वापरून इथं कंटेंट काढलेले आहे. त्यामुळे हे कंटेंट तुम्हाला परत मार्केटमध्ये कुठे भेटणार नाही. थोडेफार वरवरच्या गोष्टी बघायला मिळतील, पण डिटेलमध्ये एवढं टॉबिन्सचा पोर्टफोलिओ अप्रोच असेल किंवा तुम्हाला रॉबर्टसन यांनी मांडलेले समीकरण, हे तर ठीक आहे, सोडून द्या, हे तर सगळीकडेच तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. पण बाकीच्याही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकतात. जसं हे बघा,
पिगूचा कॅश बॅलन्स अप्रोच आहे, हा पण तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. स्टँडर्ड सोर्सेस मधून घेतले आहे, त्यामुळे हे काय झालंय ते आपण डायरेक्टली स्क्रीनशॉट त्याचे घेतलेले आहेत. हे तुम्हाला जेव्हा सॉफ्ट कॉपी असेल त्याच्यामध्ये क्लिअर दिसतील. इथे काही लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे त्या गोष्टी दिसत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल एक प्रश्न थोडक्यात राज्याचे मेन्सला विचारला होता की रेल्वे बजेट जे आहे तर कधी मर्ज केलं आणि प्लॅन इन नॉन प्लॅन बद्दल त्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं होतं की ते कधी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं कॅन्सल केलं. तर त्याच्याविषयी एक्सप्लेनेशन देत असताना त्याच्याविषयी तर बेसिक माहिती दिलेलीच आहे. रेल्वे बजेट एकदम स्टार्टिंगला हिस्टोरिकल अॅकोर्ड कमिटीनुसार ते जनरल बजेट मधून वेगळं करण्यात आलं. पहिलं जे प्रेझेंट केलं होतं जॉन मथाई यांनी प्रेझेंट केलं होतं. त्यानंतर मर्ज कधी केलं तर 17-18 आणि याच्यावरच प्रश्न होता. पण याच्या पुढे जाऊन मग जेव्हा प्लॅन अँड नॉन प्लॅन बद्दल प्रश्न दुसरं स्टेटमेंट होतं तर त्या स्टेटमेंटला कव्हर करण्यासाठी फक्त नॉन प्लॅन पर्यंत आपण थांबलो नाहीये. प्लॅन अँड नॉन प्लॅन की CR रंगराजन कमिटीनुसार ते अबोलिश केलं 2016ला आणि याच्यावर प्रश्न होता ऍक्च्युली. तर प्लॅन म्हणजे काय, नॉन प्लॅन म्हणजे काय, एमपीसी काय करते, जरीही गोष्टी डिडक्ट जुन्या झालेल्या असतील तरी त्याच्यावर प्रश्न विचारते. त्यामुळे इथे पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. याच्या पुढे जाऊन जे एक्सपेक्टेड आहे किंवा ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न हा केलाय की डेव्हलपमेंट वर्सेस नॉन डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटमध्ये कुठलं एक्सपेंडिचर येतं, नॉन डेव्हलपमेंटमध्ये कुठलं येतं. जेव्हा आपण डेव्हलपमेंटचा विचार करतो प्रोडक्टिव्ह नेचर जे असतं ते डेव्हलपमेंटमध्ये येतं, म्हणजे की नवीन फॅक्टरीज काढणे, डॅम्स वगैरे, ब्रिजेस असतील, रोड्स असतील, रेल्वे एक्सेट्रा. आणि नॉन डेव्हलपमेंटमध्ये काय येतं, जे कन्झम्पशन काइंड ऑफ आहे, जसं की पेईंग सॅलरीज आहे, पेन्शन्स आहे, इंटरेस्ट पेमेंट, सबसिडीज, डिफेन्स एक्सपेन्सेस, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार तुमच्या नॉन डेव्हलपमेंटमध्ये. तर हे पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक स्टेप पुढे जाऊन की जे प्रेडिक्शन आपण जे करतो की पुढच्या काय प्रश्न येऊ शकतो येणार राज्यसेवा मुख्याला, ते कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न आपण या डिजिटल पुस्तकाच्या माध्यमातून करत आहोत किंवा व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून करत आहोत. आणि व्हिडिओ सिरीजचा अजून एक फायदा काय होईल की तुमच्या फीडबॅकनुसार त्याच्यात चेंजेस करता येतील, काही गोष्टी ऍडिशन करता येईल आणि त्याला एक चांगल्या पद्धतीनं प्रोडक्टिव्ह आपल्याला त्या ठिकाणी बनवता येईल. टॉपर्स जे प्रीतम सानप आहेत त्यांना अप्रोचच्या बॅचचा झालेला फायदा त्याविषयीच एक ऍड बघा. हा प्रश्न आहे समजा कुठला की बिझनेस सायकल बद्दल एक प्रश्न विचारलेला आहे. आता बिझनेस सायकल बद्दल मार्केटमध्ये फक्त बेसिक माहिती आहे, त्याच्या थिंकर्स बद्दल, स्कॉलर्स बद्दल किंवा त्याच्या खोलात जाऊन काही मार्केटमध्ये नाहीये, ते आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. ते मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, फेजेस ऑफ बिझनेस सायकल ह्या तुम्हाला सगळीकडे मिळून जातील. ऍक्च्युअल मध्ये 4 फेजेस आहेत आणि प्रश्न असा होता की तिथे 3 दिले तर 4 उत्तर त्या ठिकाणी आहे. प्रश्न जर आपण बघितला काय म्हणता येते ना की अल्टर एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन वुड 3 फेजेस. 3 फेजेस हे स्टेटमेंट चुकीचं आहे, त्या ठिकाणी 4 फेजेस आहेत. बरोबर आहे. हे तर झाला बेसिक पार्ट. याच्यानंतर जे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला ते बघा, थेरीज ऑफ बिझनेस सायकल. बुक कुठलंय, HL आहुजा मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे स्वतः अक्षय यांनी UPSC इकॉनॉमिक्स ऑप्शनलसाठी प्रिपेअर केलं. त्यावेळेस जे पुस्तक आहेत, त्यावेळेस जे सोर्सेस आहेत ते कव्हर केलेत. आज त्यांनी बिझनेस सायकल बद्दल आपल्या सरळ सरळ गोष्टी विचारल्या. उद्या डायरेक्टली जर विचारलं सन स्पॉट थिअरी कोणी दिली आहे, डायरेक्टली आपल्या तर स्टॅनले जोन्स आहेत. सायकोलॉजिकल थिअरी जी आहे पिगूची, ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरी आहे. अशा जवळपास सगळ्या थिअरी ज्या आहेत अंडर कन्झम्पशन आणि शॉर्टमध्ये क्रिस्पमध्ये, असं नाही की खूप काहीतरी द्यायचं म्हणून अवघड करण्याचा प्रयत्न केला, असाही काही प्रकार नाहीये. तुम्हाला एकदम सिंपल गोष्टी. इफेक्टिव्ह डिमांड थिअरी काहींचे बघा, हे बघा इफेक्टिव्ह डिमांड थिअरी, याच्यावर पण प्रश्न यावर्षी 2023ला विचारला होता आणि तेच आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत परत इनोव्हेशन थिअरी असेल, ऑटोमेशन मॉनिटरी थिअरी असेल, हिक्स थिअरी ऑफ ट्रेड सायकल असेल. इट कंबाईन्स प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लायर अँड असेलरेटर. मल्टिप्लायर अँड असेलरेटर आलं की हिक्स थिअरी ऑफ ट्रेड हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल जर पेपरमध्ये प्रश्न आला तर, जर तुम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास केला तर. हा बघा, पुढचा जो प्रश्न होता की याच्यावर हॅरॉडने त्याच्या आर्थिक विकासाच्या प्रतिमानासाठी, हॅरॉडचं जे प्रतिमान होतं त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी वापरल्या त्यांनी, ऍक्च्युअल रेट ऑफ इंटरेस्ट, वॉरंटेड रेट, अॅन्युअल रेट आणि नॅचरल रेट. तर याच्यावर डायरेक्टली प्रश्न होता. ही थिअरी नुसती कव्हर केली नाही, ह्या थिअरी सोबत अजून जेवढ्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या थिअरी आहेत ज्याच्यावर पॉसिबली प्रश्न येऊ शकतो, त्या मार्केटच्या पलीकडे जाऊन, म्हणजे लोक बरेच काय करतायत नुसतं वायसीएमओ शिवाजी युनिव्हर्सिटी बॅचेस रन करण्यासाठी, त्या गोष्टी न करता खरंच ज्याच्यातून प्रश्न येऊ शकतो, त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट काय होती की GS4 ची एवढी भीती घालवल्या जाते आणि मग त्याच्या नावाने इतकं मटेरियल बंबार्डिंग, त्याला डम्पिंग म्हणतो आपण, त्याला अँटी डम्पिंग ड्युटी लावली पाहिजे खरं तर, एवढं डम्पिंग मटेरियलचं चालू आहे. तसं न करता ज्याच्यावर प्रोबॅबल प्रश्न येऊ शकतो, ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे, अशाच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. विनाकारण उचललं काहीतरी टाकलं आणि बल्की केलं म्हणजे खूप चांगलं मटेरियल झालं असं होत नाही.
हे बघा आता इथे जेव्हा सम इम्पॉर्टंट थेरीज ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, जेव्हा आपण सम इम्पॉर्टंट म्हणतो ना त्याचं काय करायचं हे पण या ठिकाणी दिलंय. आणि अक्षय यांना या पेपरमध्ये 81.75 मार्क आहेत. 81.75 वन ऑफ द हायेस्ट मार्क्स आहेत GS4 मध्ये. आणि त्यांनी स्वतः हे GS4चे अनालिसिस केले. आणि आपली जी GS4 ची बॅच आहे त्यासाठी पण नोट्स त्यांनी बऱ्यापैकी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्यातून प्रश्न आलेले आहेत किंवा ज्यातून प्रश्न येऊ शकतात. त्यांचं असं म्हणणं आहे काही काही प्रश्न डायरेक्टली कट कॉपी पेस्ट जे काही इकॉनॉमिक्स ऑप्शनलचे सोर्सेस आहेत त्याच्यामधून झालेत आणि तेच सोर्सेस आपण GS4च्या बॅचसाठी पण वापरत आहोत. ते बघा ऍडम स्मिथची थेरी हे तर सगळ्यांकडेच, रिकार्डियन थेरी ही पण सगळ्यांकडेच असते, मालथुजियन थेरी, वेज फंड थेरी बाय JS मिल, मार्क्सियन थेरी, मार्क्सवर पण एखाद दुसरा प्रश्न कायम आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर तुमचं आहे शुम्पेटेरियन थेरी पण आहे, कायनेशियन थेरी पण सगळ्यांकडेच असते. तुम्हाला जे दाखवायचं ते पुढे मार्क्स स्टेजेस ऑफ ग्रोथ हे तुम्हाला बऱ्यापैकी वेळेला कुठं बघायला मिळणार नाही. रोस्टो स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, त्याच्यानंतर नर्क्स थेरी ऑफ डिस्टिंग्विश अनएम्प्लॉयमेंट ॲज अ सेव्हिंग पोटेन्शियल, लेविस थेरी ऑफ अनलिमिटेड सप्लायज ऑफ लेबर, हॅरिस टोरेडो मॉडेल ऑफ मायग्रेशन अँड अनएम्प्लॉयमेंट याच्यावर पण एखादा प्रश्न बेसिक येऊ शकतो. लेबेस्टेन्स क्रिटिकल मिनिमम एफर्ट थेसिस, MPSC मेन्सचा PYQ. बघा मी म्हटलं तुम्हाला विनाकारण काहीतरी द्यायचं म्हणून दिलं नाही. जिथं प्रश्न येऊ शकतो, जिथं प्रश्न आलेला आहे अशाच गोष्टी देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून जे काही मिनिमम कंटेंट आहे त्यातून मॅक्झिमम रिफ्लेक्शन व्हावं आणि परीक्षेतले जास्तीत जास्त प्रश्न सुटावेत. इथे तुम्हाला तेच बघायला मिळेल. इथे नेल्सन्स लो लेवल इक्विलिब्रियम ट्रॅप याच्यावर पण MPSC मेन्स मध्ये ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. बिग पुश थेरी आहे, त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ बॅलन्स्ड ग्रोथ आहे, त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ अनबॅलन्स ग्रोथ, बॅलन्स ग्रोथ हे पण इथं ड्युअलिस्टिक थेरीज, JH बुक, सोशल ड्युअलिझम, ट्रेडिशनल वर्सेस मॉडर्न सोसायटी याच्यावर एखादा प्रश्न प्रोबॅबली येऊ शकतो. प्रोफेसर हिगिन्स बद्दल आहे, डिपेंडन्सी थेअरी ऑफ अंडर डेव्हलपमेंट आहे, हे पण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर लिमिट्स टू ग्रोथ मॉडेल, आता हे आपण युजली एन्व्हायरमेंट मध्ये बघतो पण याच्यावर पण ऑलरेडी प्रश्न विचारून झालाय आणि तेच देण्याचा आपण प्रयत्न केला जे परीक्षेत ऑलरेडी विचारलंय किंवा ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो तेच. विनाकारण बॅच खूप भारी आहे, पुस्तक खूप भारी आहे दाखवण्यासाठी मार्केटमधलं काही गोष्टी आणायच्या आणि डंप करायचा असा प्रकार त्या ठिकाणी झालेला नाहीये. मिडल्स थेरी ऑफ सर्क्युलर कॉजेशन याच्यावर ऑलरेडी MPSC प्रिलिम्स 2024 प्रश्न विचारला होता. आणि तुमच्या माहितीच तो आपण जे P2P प्रिलिम्सला केलं होतं इकॉनॉमीचं त्याच्यातून डायरेक्टली थिंकर्सचं रिफ्लेक्शन पण आपण ऑलरेडी बघितलेले. याच सॅम्पल कॉपीमध्ये मी शेवटी ते क्वेश्चन पण त्या ठिकाणी दाखवलाय की जो P2P मध्ये होता आणि परीक्षेत आलेला आहे. आणि याच धर्तीवर आपण OTP पण आणतोय ज्याच्यामध्ये आपण मेन्सचे ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम त्या ठिकाणी चालू केलाय. त्याच्याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ युट्यूबला तुम्हाला अवेलेबल आहे. हॅरोल्ड डॉन बघा ह्या मॉडेलवर प्रश्न विचारला होता 2023च्या मेन्सला आणि त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी काय काय मेन्शन केलंय बघा. वॉरंटेड ग्रोथ रेट, ऍक्च्युअल ग्रोथ रेट आणि नॅचरल ग्रोथ रेट या तीनच गोष्टी ज्या आहेत, 3 ग्रोथ रेट जे आहेत ते एक्सप्लेन केले होते आणि याच्यावर 2023ला प्रश्न आला होता. आता पुढे हा प्रश्न पण येऊ शकतो GWGAGN किंवा नाईफ एज बॅलन्स वगैरे जे त्याला कशाला म्हणतात काय म्हणतात, तर हे तुम्हाला सहसा दुसरीकडे कुठं मिळणार नाही जे आपण देण्याचा प्रयत्न करतोय. सोलो मॉडेल ऑफ लॉंग रन ग्रोथ आहे, गोल्डन रूल ऑफ अक्युमुलेशन आहे, तर न्यू एंडोजिनस ग्रोथ थेरी आहे, मार्नोबिस मॉडेल तर सगळ्यांना माहितीच आहे, कुझनेट्स हायपोथेसिस आहे. आता याच्यापेक्षा महत्वाचा जो पुढचा पार्ट आहे तो महत्वाचा आहे थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. खरं तर इथं काही देण्याची गरज नव्हती पण आपण अशा पद्धतीनं गोष्टी देतोय की फक्त काहीतरी पुस्तक विकावं, बॅच विकावून पैसे मिळावं ह्या गोष्टीला बाजूला ठेवून खरंच विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये काही फायदा होऊ शकतो का त्या गोष्टीचा विचार करून देण्याचा प्रयत्न म्हणजे हा आहे की थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, मर्कंटिलिझम आहे, ऍडम स्मिथ थेरी, ह्या बेसिक थेरी रिकार्डोची आहे ज्या सगळीकडे तुम्हाला बघायला मिळते. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, ऑफर कर्व्स आहेत, टर्म्स ऑफ ट्रेड आहे, हिस्टोरोलिन थेरी पण सगळीकडे आहे ज्याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. आता ज्या 2 कन्सेप्ट होत्या इथं महत्वाच्या, एक फॅक्टर इंटेन्सिटी आहे आणि फॅक्टर अबंडन्स आहे, त्याच्यावर पण आपण डिटेलिंग केलेलं आहे. त्याच्यावर एक प्रोबेबल प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो. फॅक्टर प्राइस इक्वलायझेशन थेरम आहे पॉल सॅम्युएल्सनचा, रिलेटिव्ह अँड ऍब्सोल्यूट आता हे सगळीकडे दिलेले आहेत खरं तेऱ्या. पण मला सांगायचं एवढं आहे की आपण जवळपास सगळ्या गोष्टी ज्या पॉसिबली ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्या कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. स्पेसिफिक फॅक्टर मॉडेल जे आहे, लिओन टिपचं पॅराडॉक्स आहे, हे तर सगळीकडे दिलं होणार. फॅक्टर इंटेन्सिटी रिव्हर्सल जे आहे ते, त्याच्यानंतर कंट्री सिमिलर थेरी ऑफ लिंडर ही पण तुम्हाला प्रोबेबली परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते आणि याच्यावर मार्केटमध्ये जास्त तुम्हाला कुठे काय बघायला मिळणार नाही. पॉशनरची थेरी आहे, टेक्नॉलॉजी गॅप मॉडेल डायरेक्टली विचारू शकतात की टेक्नॉलॉजी गॅप मॉडेल जे आहे तर ते कोणी दिलेलं आहे किंवा कोणाची थेरी आहे त्याविषयी, किंवा स्टेजेसवर पण प्रश्न येऊ शकतो. ह्या ज्या स्टेजेस आहेत, स्टेज 1, 2, 3, 4, 5, मग याच्याविषयी पण आपण ऍटलिस्ट बेसिक मिनिमम दिले की त्याच्यावर जर प्रश्न आला
रॉबझान्स्कीचं जे आहे त्याच्यावर पण प्रश्न आहे. तर थोडक्यात सांगायचं काय की जेवढं परीक्षेला येऊ शकतं आणि जिथं जिथं विद्यार्थ्यांना स्वतः सर्च करून एफर्ट द्यावे लागतात ते एफर्ट कमी करण्याचा प्रयत्न केला. असं होणार नाही की एखादा ऑप्शन परीक्षेमध्ये विचारलं त्याच्याविषयी आपण काही दिलेलं नाहीये. शक्यतो जे तुम्हाला स्वतः वेळ घालवण्याचे काम आहेत ते आपण स्वतः कमी करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही स्वतः त्याच्यावर इंटरनेट सर्च असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, स्टँडर्ड सोर्सेस मधून असेल, ते सर्च करून एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न, जेणेकरून तुम्ही फक्त अभ्यास करा. भाई तुम पढाई पे ध्यान दो, भाई तुम्ही नेट पे सर्च मत करो. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर हे काम असतं क्लासचं किंवा कोचिंग जे काय म्हणतो आपण, मेंटरिंग म्हणतो किंवा फॅकल्टी जे असतात त्यांचं काम, आणि तेच ह्या ठिकाणी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी बघायला मिळेल. आता पुढचा जो प्रश्न आहे समजा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, रेडिएशनवरचा प्रश्न होता, बेसिक मिनिमम, आणि रेडिएशनचा प्रश्न मागच्या वर्षी आपल्या कंटेंट मधून कव्हर झाला होता. GS4 ची जी बॅच आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीची, सध्या तरी मार्केटमध्ये आपण सगळ्यात चांगलं कंटेंट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. ऑलरेडी 18 लेक्चर रेकॉर्डेड झाले, ते परत सगळे अपडेट आपण करणार आहोत. रेडिएशन विषयीची बेसिक गोष्टी सगळी परत या ठिकाणी दिली, ऍडव्हान्टेजेस दिलेत, डिसएडव्हान्टेजेस त्या ठिकाणी दिलेत, आणि इथे तुम्हाला पर्पज ऑफ इरेडिएशन वगैरे जो आहे तो पण दिलाय. याच्यावर पण डायरेक्टली प्रश्न विचारू, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पर्पज ऑफ इरेडिएशन, डायरेक्टली तुम्हाला 2-3 पॉईंट देतील आणि यातले कुठले आहेत कुठले नाहीत अशा पद्धतीनं पण प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतो. बघा आता इस्रोची गगनयान मोहिमेवर प्रश्न होता. दरवेळेस अशा प्रकारे एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. प्रश्न तसा फार सोपा होता की गगनयान कशासाठी आहे, ऍस्ट्रॉनॉट सेंड करण्यासाठी, ते काय कुत्रे बित्रे सेंड करण्यासाठी नाहीये, हे तर सोडून द्या. पण आपण काय केलं, नुसतं गगनयान विषयी डिटेलमध्ये दिलं नाहीये. आपण गगनयानचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे ते सगळं केलं. आपण गेलोय चंद्रयानकडे. पण तुम्हाला आता इथं गगनयानावर प्रश्न विचारला ना, आता बेसिक चंद्रयान बद्दल पण सगळी माहिती या ठिकाणी दिली. चंद्रयान 1 बद्दल दिलीये, चंद्रयान 2 बद्दल दिलीये, मंगलयान बद्दल पण आपण माहिती दिली. मार्स ऑर्बिटर मिशन 2013ला जे पाठवलं होतं. नेव्हिक बद्दल आपण माहिती, नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन 2016चं, याच्याविषयी पण बेसिक माहिती, ऑब्जेक्टिव्ह काय, पर्पज काय, अचिव्हमेंट काय. PSLV C-37 कार्टोसॅट 2 सिरीजचं याच्याविषयी पण बेसिक माहिती दिली. रिसॅट मिशन्स बद्दल, रडार इमेजिंग, ऍस्ट्रोसॅट इंडियाज फर्स्ट डेडिकेटेड मल्टी वेव्हलेंथ स्पेस ऑब्झर्वेटरी, ऍस्ट्रोसॅटवर पण एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे, त्याच्याविषयी पण आपण बेसिक माहिती दिली. सध्या प्रिलिम्सला ऑलरेडी प्रश्न विचारून झालाय, आपण मेन्ससाठी पण त्याची तयारी केली पाहिजे म्हणून आदित्य L1 मिशनवर पण आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तेवढं. आता इथं आदित्य L1 हा काय टॉपिक नाही, त्यामुळे ते थोडं शॉर्ट मध्ये घेतलंय. गगनयान विषय, ह्युमन स्पेस प्लॅन फॉर 2024 ला जे प्लॅन आहे याच्यावर पॉसिबली आता फर्स्ट ह्युमन स्पेस फ्लाईट मिशन जे इंडियाचं, तर ते गगनयान जे 2024 आहे त्याच्यावर 24च्या मेन्सला एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे, त्याच्याविषयी पण आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यात जिथं जिथं विद्यार्थी कमी तिथं तिथं आम्ही, जसं आपण संकल्प बॅचचा टॅगलाईन ठेवली तशा पद्धतीनं या पुस्तकाच्या बाबतीमध्ये पण एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये त्यांनी काय विचारलं होतं मागच्या आता ह्यावेळेस, की पॉप्युलेशन पॉलिसी बद्दलच्या डेफिनेशन बद्दलचे स्कॉलर थिंकर त्यांनी विचारले. बरोबर आहे. आता शक्यतो हे कुठल्या नोट्समध्ये क्लासमध्ये वगैरे काही जास्त शिकवत नाहीत, ह्या गोष्टी सोडून देतात बरेच जण. तर याच्यावर प्रश्न विचारला, मग याच्यावर सर्च करायला विद्यार्थ्यांना बराच वेळ जातो. ते काम कमी करण्यासाठी आपण काय केलं की नमूद केलेल्या लेखांच्या लोकसंख्या धोरणाचा होप एल्ड्रिच बद्दल दिलंय, स्पेंगलर ड्रंकन जे ऑप्शन मध्ये त्याच्याबद्दल दिलंय, बर्न थॉम्सन लुईस बद्दल दिलंय, कुमुदिनी दांडेकर यांच्याबद्दल पण दिलंय. म्हणजे ऑप्शन मधला एखादा पॉईंट उचलून पुढच्या वर्षी जर क्वेश्चन फ्रेम झाला तर तो आपला कव्हर झाला पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता डेमोग्राफी आहे, डेमोग्राफी बद्दल इथे विचार, फर्स्ट कॉइन्ड टर्म डेमोग्राफी, तर याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे गिलार्ड आहे, बरोबर आहे. अचिले गिलार्ड बद्दल तर आपण माहिती दिली आहे, याच्यासोबत ऑगस्ट कॉम्ट. पुढच्या वेळेस हा प्रश्न येऊ शकतो, डेमोग्राफी इज डेस्टिनी, हे कोणी म्हटलेलं आहे, डेमोग्राफिक ऑगस्ट कॉम्ट, बरोबर आहे. याच्याविषयी पुढच्या वेळेस प्रश्न येऊ शकतो. कार्ल मार्क्स विषयी बेसिक मिनिमम जेवढं शक्य तेवढं आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. कार्ल मार्क्स काय म्हणतो, पॉवर्टी सायकल, मार्क्सियन थिअरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ, सरप्लस लेबर वगैरे. स्टॅनफोर्ड बद्दल पण तुम्हाला युजली कुठं दुसरीकडे माहिती मिळणार नाही. स्टॅनफोर्ड बद्दल स्टँडर्ड सोर्स मधून काढलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली, की त्यांचं बेसिकली डेमोग्राफी बद्दल काय म्हणणं आहे स्टॅनफोर्डचं, ते आपण या ठिकाणी कव्हर केलंय. उद्या स्टॅनफोर्डवर प्रश्न आला तर तो आपला चुकायला नको, हा एक प्रामाणिक उद्देश या ठिकाणी आहे. आणि याच धर्तीवर आपण ज्या OTPच्या बॅचेस आणल्यात, GS2 आता 20 तारखेला कम्प्लीट होते. OTP HRDची जी येते 29 जानेवारीला कम्प्लीट होईल. इंग्रजी मराठी व्याकरण, मराठीची 26 जानेवारीला संपते, मग आपण इंग्लिश चालू करणार आहोत.
आणि GS1 ची जी आहे तर ती 22 तारखेला सुरू होते आणि ती संपणार आहे 7 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर आपण GS4 ची घेऊया. एक साधारण पूर्ण फेब्रुवारी एंड पर्यंत सगळे विथ व्हॅल्यू ॲडिशन कव्हर होतील. 1 मार्च पासून डायरेक्टली तुम्हाला याची पण रिव्हिजन करायला त्या ठिकाणी मिळू शकते. त्याच्यानंतर बघा, आता बुद्धिमंथन तंत्राचा ब्रेनस्टॉर्मिंगवर एक प्रश्न विचारला होता HRD मध्ये, बरोबर आहे. HRD मध्ये ब्रेनस्टॉर्मिंगवर एक प्रश्न विचारला. आपण नुसतं त्याच्याविषयी थांबलो नाहीये, तर बाकीच्या अशा कुठल्या मेथड्स आहे, टीचिंग मेथड्स, की ज्याच्यावर पॉसिबली 2024 मध्ये प्रश्न येऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल फेनमन टेक्निक, ही तुम्हाला HRDच्या कुठल्याच पुस्तकात, हजार पानाच्या पुस्तकात पण तुम्हाला या गोष्टी मिळणार नाहीत, ज्या आपण नेटवर सर्च करून स्टँडर्ड सोर्सेस मधून ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्या देण्याचा प्रयत्न केलाय. कितीही भारी बॅच लावा, किती पैशावाली बॅच लावा, या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील मला असं अजिबात वाटत नाही. फेनमन टेक्निक आहे तर त्याचे काय बेसिक अडेप्ट अप्रोच आहे, हा काय आहे हे आपण कव्हर केले. म्हणजे थोडक्यामध्ये असं नाही की विनाकारण काहीतरी वाढवायचं म्हणून, बेसिक गोष्टी आहेत. मेंटल स्पेसिंग म्हणजे काय असतं, अल्गोरिदमचा काय प्रकार आहे, मॅथमॅटिकल ऑप्टिमायझेशन म्हणजे काय असं, सबस्टिट्यूशन मेथड काय आहे, इलिमिनेशन मेथड काय आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, गेस, एवढं बेसिक सेल्फ डायरेक्टेड लर्निंग, याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. दिस अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. अदर मेथड्स आहेत त्या पण ऍक्टिव्ह लर्निंग. आता हे आपल्याला व्हिडिओ लेक्चर असण्याचा फायदा काय आहे, जाता बेसिकली याच्याविषयी थोडक्यात गोष्टी सांगता येतात, एक्सपेरिमेंटल लर्निंग बद्दल सांगता येतं, एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करता येतं. हा फायदा आहे डिजिटलचा आणि व्हिडिओ स्वरूपाचा. राज्यसेवा 2023चे आपले जे 9 आउट ऑफ 10 टॉपर्स आहेत त्याच्याविषयीचं पोस्टर. आता हा प्रश्न होता NGOचा, HRD मध्ये विचारलेला. बेसिकली आपल्याला जे काही लेबर दिले, वुमन दिले, डिसेबल्ड दिले, किंवा थोडक्यात डिझास्टर मॅनेजमेंट, रिहॅबिलिटेशन वगैरे, त्याच्या रिलेटेड NGO काम करणं फार गरजेचं आहे. आता इथे काय केलं त्यांनी, सरळ एक स्टँडर्ड सोर्स आहे जिथून ह्या चारी NGO उचलल्यात, त्या स्टँडर्ड सोर्स मधून राहिलेले NGO पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला, ते तुम्हाला सांगतो. आशादीप, सेन्स, ब्लाइंड वेलफेअर, समर्थन, ठीक आहे, ओके. आता अदर NGOज, दिया फाउंडेशन, याच्यावर एखादा प्रश्न पुढच्या वेळेस हमखास येऊ शकतो. असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसेबिलिटीज आहे, फॅमिली ऑफ डिसेबल्ड एक आहे, विश्वास नावाची एक NGO आहे, विजन फॉर हेल्थ वेलफेअर अँड स्पेशल नीड्स, त्याच्यानंतर सार्थक एज्युकेशन ट्रस्ट आहे, नारायण सेवा संस्थान आहे, हेल्पेज इंडिया ही सगळीकडे दिलेली आहे, फॅमिली ऑफ डिसेबल्ड ही पण बऱ्यापैकी ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे जिथं शक्य आहे तिथं सर्च करून तुम्हाला परत त्यात विनाकारण वेळ घालवण्याची गरज त्या ठिकाणी उरणार नाही, जर तुम्ही ही पूर्ण PDF म्हणा किंवा या बॅचच्या माध्यमातून जर अशा पद्धतीने अनालिसिस केलं. आता हा जो प्रश्न आहे GS2 मधला, तर समाजवादी पार्टीबद्दल आपण तिथे थांबलो नाही, याचं बेसिक बॅकग्राऊंड दिलंय आपण, त्याच्याविषयी प्रॉपर अनालिसिस करून त्या ठिकाणी दिलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला तशा पद्धतीनं तशा प्रकारचा प्रश्न आला तर परत तो तुमचा चुकायला नको. त्याच्यामध्ये लॉजिक बिल्डिंगचा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक डिजिटलमध्ये फायदा, आणि जो हार्ड कॉपीमध्ये नुकसान होतं, हार्ड कॉपीमध्ये जे काही अप्रोच आहेत तर ते शब्दात आणणं फार अवघड असतं. आता व्हिडिओ सिरीजमध्ये कसं आहे की राईट लॉजिकल अप्रोच जो म्हणतो मी, तर तो आपल्याला एक्सप्लेन करणं फार सोपं आहे. म्हणजे एखादी गोष्ट तरी आपण शब्दामध्ये काही ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, तरी हे व्हिडिओच्या माध्यमातून जास्त प्रमाणात देण्याचा आपण प्रयत्न करूया. आता समजा हा डिलिमिटेशन कमिशनवर प्रश्न विचारलेला आहे, त्याच्याविषयी बेसिक माहिती सगळीकडे देतात, आतापर्यंत किती आले काय ही पण सगळी माहिती दिलेली आहे. परत प्रशासकीय न्यायाधिकरणवर पण बऱ्यापैकी डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न आपण केला. त्याच्यानंतर आता समजा गुड गव्हर्नन्स बद्दल प्रश्न विचारला. आता गुड गव्हर्नन्सवर जो बेसिक सोर्स आहे तो आहे सेकंड ERCचा, राईट. सेकंड ERC मध्ये गुड गव्हर्नन्सवर काय दिलंय त्याच्याच आधारावर त्यांनी प्रश्न विचारला आणि आपण तेच कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हे बघा, तुम्हाला इथं दिसेल सेकंड ERC बद्दल दुसऱ्या अहवालानुसार जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याच गोष्टी दिलेल्या आहेत. सिव्हिल सर्वंटच्या वृत्तीविषयक समस्या, उत्तरदायित्वाचा अभाव, रेड टेपिझम असेल, नागरिकांच्या हक्क आणि कर्तव्यांचे जागरूकता कमी असणं, आणि हेच महत्वाचे कारण जे प्रश्नामध्ये विचारलेले होते. बघा, बाकी इतर माहिती सुशासन म्हणजे गव्हर्नन्स बद्दलची, गुड गव्हर्नन्स बद्दलची त्याचे पॉईंट्स आहेत, आणि हे सगळे पॉईंट स्टँडर्ड सोर्स काय सेकंड ERC, त्याचे काय रिपोर्ट आहे सेकंड ERC मधूनच बऱ्यापैकी वेळेला हा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. आणि मुख्य स्तंभ जे आहेत, नैतिकता, समानता आणि कार्यक्षमता, हे 3 जे मुख्य नैतिक स्तंभ आहेत त्याच्यावर पुढचाच प्रश्न येऊ शकतो. भारतातील सुशासनाचा पुढाकार काय कुठले कव्हर केलेत किंवा काय आतापर्यंत काय केलं. आता GS1 मध्ये जेव्हा आपण बघतो बऱ्याच वेळेला काय होतं की 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यातलं एक बरोबर ऑप्शन असतो, उरलेले 3 ऑप्शन असतात, त्याच्यावर आपण जास्त रिसर्च करत नाही किंवा काय नाही, पुढच्याच त्याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. आणि हेच आपण बघितलं संगीत रत्नाकर बद्दल जेव्हा आपण बघतो तर तेव्हा शारंगदेव हे करेक्ट उत्तर आहे, बरोबर आहे. शारंगदेव विषयी तर सगळी माहिती आपल्याला बघायला मिळते. आपण काय केलं, गोपाल नायक यांच्याबद्दल बेसिक,
विष्णू पंडित नारायण भातखंडे यांच्याविषयी, पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याविषयी, हे सगळं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला परत त्या पेपरसाठी दुसरं काही सर्च करायची किंवा नवीन पुस्तक घेण्याची किंवा काही करण्याची गरज पडणार नाही. आता हा जो प्रश्न आहे कुठला सॅम्पल बाय बद्दलचा, एलेन सॅम्पल बद्दलचा, तर नुसतं एलेन सॅम्पल बद्दल आपण थांबलेलो नाहीये. एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझम आपण काय केलंय, कॉस्मॉस हंबोल्टचं पुस्तक आहे त्याच्याविषयी दिलं, जिओग्राफी ह्युमेना जीन ब्रुंक्साय, असे वेगळे पुस्तकं ज्याच्यावर प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत किंवा येऊ शकतात असे सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमचा एक टॉपिक तर इथं कम्प्लीट झालाच पाहिजे, एकाच पेजमध्ये तो सगळा त्या ठिकाणी कव्हर झाला पाहिजे. आता पुढचं बघा की कॉन्सेंट्रिक झोन थिअरी. खरं तर कॉन्सेंट्रिक झोन थिअरीवर मी उद्या पेपर आहे, आज रात्री त्याचे डायग्राम आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर टाकल्या होत्या, प्रेडिक्ट केलं त्याच्यावर प्रश्न येईल. एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशी प्रश्न आला. अशा दोनच गोष्टी मी चॅनलवर टाकल्या होत्या. त्यात एक होता वुमन रिझर्वेशनचा पार्लमेंट आणि स्टेट असेंब्ली मधला, आणि एक होता कॉन्सेंट्रिक झोन थिअरी, आणि दोन्हीवरही प्रश्न आले होते. म्हणजे जर आपण प्रेडिक्शनला बसलोच तर मेन्स ही खूप प्रेडिक्टेबल आहे, कारण सिलेबस दिलाय, सिलेबसचे पॉईंट दिले, सब पॉईंट दिलेत, आणि 2012 पासून 2023 पर्यंत भरपूर प्रश्न त्यातून काढून झालेत. त्यामुळे आपल्याला एक अंदाज तर येऊनच जातो की कशावर प्रश्न येऊ शकतो आणि कशावर नाही, आणि त्याचाच प्रयत्न आपण ह्या पुस्तक म्हणा किंवा आपल्या ज्या काही बॅचेस आहेत GS 1, 2, 3, 4च्या, त्यातल्यात GS 1 मध्ये ऍग्रिकल्चर आणि GS 4 इकॉनॉमी अँड सायन्स मध्ये ते करण्याचा मी प्रामाणिक स्वतः प्रयत्न करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त रिफ्लेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं पाहिजे. तर कॉन्सेंट्रिक झोन थिअरी बद्दल आता हे बाकीचे जे ऑप्शन होते, होमर आहे, हायट आहे, उल्मन आहे, ते पण आपण त्यांच्या पण कुठल्या थिअरी त्या पण दिल्या आपण. सेक्टर थिअरी होमर हायटची, मल्टी न्यूक्लियर थिअरी हॅरिस आणि उल्मनची, ती पण आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आता रिया कोस्टवर प्रश्न विचारला होता, आपण लगेच रिया कोस्ट सोबत काय केलं, फ्युअर्ड कोस्ट घेतलं, दालमियन कोस्ट पण घेतलं, टाइप्स ऑफ कोस्ट वगैरे जे आहेत, कोस्ट लाईन्स ऑफ सबमर्जन्स कुठल्या कुठल्या आहेत हे बघा, हे सगळं आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आता समजा हा प्रश्न आहे की GIS आणि GPS वरचा, आपण फक्त इथंच थांबलेलो नाहीयेत. GIS ला 5 की कंपोनंट्स पण दिलेत. GIS वर्सेस GPS वरचा एकदम एक्सप्लेनेटरी डायग्राम थ्रू प्रेझेंट करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे बघा. तुम्हाला हे दिसेल की अशा पद्धतीने जिथं जिथं शक्य आहे, कलरफुल डायग्राम्स असेल, फ्लो चार्ट असेल, तो देण्याचा आपण प्रयत्न केला. आता पुढचा प्रश्न बघा की कुठला आहे, कंपोनंट ऍक्ट ऍज अ सिमेंटिंग एजंट. सिमेंटिंग एजंटवर त्यांनी प्रश्न विचारला होता, बरोबर आहे. डायरेक्टली आपण काय केलं, प्रायमरी सिमेंटिंग एजंट बद्दल, ऑर्गॅनिक मॅटर जो आहे त्याच्याबद्दल बोललो, त्याचं मेकॅनिझम, आउटकम. त्याच्यानंतर आयर्न हायड्रॉक्साईड जे त्याच्याबद्दल आपण बोललोय. त्याच्यानंतर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे त्याच्याबद्दल आपण बोललोय. त्याच्यानंतर क्ले जो आहे, इनहरंट ऍग्रिगेशन प्रॉपर्टीज, त्याच्याविषयी बोललोय, त्याचं मेकॅनिझम आपण एक्सप्लेन केलंय. आणि शॉर्ट मध्ये जिथून प्रश्न फ्रेम झालाय तो चार्ट तुम्हाला दिला. ओरिजिनल जिथून प्रश्न फ्रेम झालाय तो आहे समरी ऑफ सिमेंटिंग एजंट. कुठले कुठले, ऑर्गॅनिक मॅटर आहे, आयर्न हायड्रॉक्साईड आहे, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि क्ले आहे. असे 4 आपल्याला काय मिळतात, सिमेंटिंग एजंट बघायला मिळतात. त्याचा इम्पॅक्ट वगैरे तो पण आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आणि मी हे म्हटलं होतं चॅनलवर बघा किती तारखेला टाकलंय, 20 जानेवारीला 20 जानेवारीला ही इमेज टाकली होती रात्री 8:10 आणि त्याच्यावरच प्रश्न आलाय दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर ही इमेज कधी टाकली आपण, इथं पण डेट दिली असेल, त्याच दिवशी टाकलेले बहुतेक, त्याच्यावर दुसऱ्या दिवशी प्रश्न आलेला आहे. आणि अप्रोचच्या बॅचनं काय होऊ शकतं याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता समजा हा प्रश्न आहे कुठला आहे की याच्याबद्दलची टर्मिनॉलॉजी आहेत की इरिगेशनच्या विषयीच्या बघा. आता क्रिटिकल स्टेजेस याच्यावर पण प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. याच्याविषयी एका चार्टमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करण्याच्या, क्रिटिकल स्टेज, क्रॉप्स, इरिगेशन, इम्पॉर्टंट इरिगेशन टेक्नॉलॉजी, वॉटर यूज इफिशियन्सी, फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी, क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी, कन्झम्पशन वॉटर यूज इफिशियन्सी, इरिगेशन इफिशियन्सी, वॉटर स्टोरेज इफिशियन्सी, वॉटर कन्व्हेन्स इफिशियन्सी, सगळं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहेत, ज्यांना प्रिलिम्सला म्हणा किंवा मेन्सला म्हणा कशा पद्धतीनं आपल्या बॅचेस याचा फायदा झालेला आहे. हे बघा, वॉटर यूज इफिशियन्सी बद्दल सगळी गोष्टी दिली, त्याचा फॉर्म्युला दिलाय. क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी बद्दल, कन्झम्पशन वॉटर यूज इफिशियन्सी बद्दल, इरिगेशन इफिशियन्सी बद्दल, वॉटर स्टोरेज इफिशियन्सी बद्दल, वॉटर कन्व्हेन्स इफिशियन्सी बद्दल, म्हणजे जवळपास सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केला, ज्याच्यावर पुढच्याच प्रश्न येऊ शकतो. आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहितीच असल्या पाहिजे त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तरीही पुस्तकाचे काही लिमिटेशन्स असतात, त्यामुळे आपली जी ऍग्रीची बॅच आहे किंवा GS 4 मध्ये इकॉनॉमी आणि सायन्स अँड टेकची बॅच आहे त्याच्यामध्ये राहिलेल्या सगळ्या गोष्टी कव्हर करू, जेणेकरून असं होणार नाही तुम्हाला की जे इझिली अवेलेबल काही कंटेंट होतं ज्याच्यावर प्रश्न आला ते आपल्या बॅचमध्ये किंवा सोर्समध्ये नाहीये.
मॅक्झिमम गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू ज्या इझिली अवेलेबल आहेत आणि ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या. याच्यामध्ये विनायक पाटील सरांनी पण अभिप्राय दिलाय. विशाल शितोळे सर संकल्पमध्ये वन ऑफ द बेस्ट मेंटर सध्या आहेत सर. आणि सरांचे स्टुडंट्स एकदम खुश आहेत की त्यांना आता तो कॉन्फिडन्स पण आला की आपण परीक्षा पास होऊ शकतो. विवेक कुलकर्णी सर आहेत, आमचे जुने मित्र आहेत की ज्यांनी पण स्वतःहून प्रोएक्टिव्हली आपल्या बऱ्याचशा गोष्टींसाठी इन्स्पायर केलं म्हणा, किंवा सर तुम्ही करा याचा फायदा होईल ते होईल. तर त्यांचा पण अभिप्राय या ठिकाणी बघायला मिळतो. आणि बेसिकली शेवटी ह्या ज्या गोष्टी आहेत की पुस्तकाच्या बाबतीमध्ये कमीत कमी अभ्यासात जास्तीत जास्त मार्क हाच आपला मंत्रा प्रत्येक ठिकाणी राहिलेला आहे. म्हणून आपण म्हणतो एमपीएससी एक्झाम मंत्रा, राईट. स्पर्धा परीक्षेतील यशाचा गुरुमंत्र म्हणजेच एमपीएससी एक्झाम मंत्रा. तर या बाबतीमध्ये आता सध्या ही बॅच जी आहे ते आपण आज रात्री किंवा उद्या सकाळपासून याचे लेक्चर चालू करणार आहे. तर आपले जे ऍप आहे मेड सिम्पलचं, तर त्या ऍपवर सध्या ही बॅच अवेलेबल होईल किंवा ती झाली असेल. आणि फार नाही, 491 रुपये प्राइस आपण त्याची ठेवली. GS 1 2 3 4 याची सॉफ्ट कॉपी आणि याची व्हिडिओ एक्सप्लेनेशन तुम्हाला सगळे अवेलेबल होतील. हळूहळू सगळे अवेलेबल होतील की जेणेकरून तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन म्हणा किंवा त्याचं अनालिसिस म्हणा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी बघायला मिळतील. इतर काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सो आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.